अधिक मासात या गोष्टी केल्या तर शुभ मानलं जातं आणि काही गोष्टी टाळल्याही जातात। अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित महिना मानला जातो, म्हणून या काळात पूजा, जप, दानधर्माला विशेष महत्त्व दिलं जातं। सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करावी। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करावा। गीता, विष्णू सहस्त्रनाम किंवा रामरक्षा पठण करणे शुभ मानले जाते। तुळशी पूजा, उपवास आणि अन्नदानालाही खूप महत्त्व आहे। या महिन्यात मन शांत ठेवणे, राग कमी करणे आणि चांगले विचार ठेवणेही तितकेच महत्त्वाचे मानले जाते। पण काही गोष्टी या काळात टाळल्या जातात, जसे की विवाह, गृहप्रवेश, वास्तुशांती, मुंज किंवा नवीन मोठ्या शुभ कामांची सुरुवात, कारण हा महिना सांसारिक गोष्टींपेक्षा भक्ती आणि साधनेसाठी मानला जातो। वाईट बोलणे, भांडण आणि चुकीच्या सवयींपासून दूर राहणेही महत्त्वाचे सांगितले जाते। अधिक मासाचा खरा अर्थ म्हणजे मन शुद्ध ठेवणे, देवभक्ती करणे आणि चांगले कर्म करणे। तुम्ही अधिक मासात कोणती पूजा किंवा जप करणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच युजफुल व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।